जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला आहे, तथाकथित काय तांत्रिक मांत्रिक बाबा जे काय असतील, बंधू बाबा अशोक खरात या व्यक्तीच्या संदर्भात ते काढणं चाललंय. आता जो विषय घडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिला ज्या आहेत यांच्यासोबत गैरव्यवहार दुष्कृत्य केल्याचं समोर येत आहे. या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर याला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी केवळ आपल्याला एवढंच सांगतो की या संदर्भात कारवाई जरी आत्ता झाली तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3 दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पडता येऊ नये. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो. मी या सभागृहामध्ये उद्या याचं डिटेल निवेदन करीन, कारण आजही चौकशी चाललेली आहे संपूर्ण प्रकरणाचं. आणि म्हणजे दोन्ही बाजूला माझी विनंती आहे की हा आपल्या कोणाही करता राजकारणाचा प्रश्न नाही आहे, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणं आणि त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं भासवून वेगळ्या शक्ती आहेत असं सांगून आणि जणू काही त्या जे काही समर्पण करतायत ते करणं हेच त्यांचं इति कर्तव्य आहे, अशा पद्धतीचं त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे याचं गांभीर्य लक्षात घेऊन उद्या या संदर्भात मी जे काही तुम्ही ठरवाल पण याचं पूर्ण अगदी सखोल निवेदन मी करेन. नाही चला 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 पुढे जाऊया. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही.